हार्ड लक. चला वडवली बी ने सामना जिंकलेला आहे. बाळू सर मॅन ऑफ द मॅच. कमलेश आहेत का? कमलेश या. आवाज महाराष्ट्राचा विश्वनाथ शेठ भंडारी यांची उपस्थिती झालेली. आपले सहर्ष स्वागत आहे. एक गाण जीत दादा ओपनिंग पेअर लवकर पाठवा आपली प्लीज, नाहीतर अंपायर खेचत नेतील तुम्हाला. सेकंड अंपायर कुठे? या पण देऊयात मॅन ऑफ द मॅच. मंचावरती उपस्थित आपले मान्यवर युग पिंटेश कारभारी यांच्याकडून कॅप आहे आणि त्यासोबत मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी. सामनावीर आहेत कमलेश पाटील आणि मयूरजी पाटील यांच्या शुभस्य आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच. बॉडी बिल्डर सचिन खान हासेगाव यांचे आगमन झालेले आहे. स्वागत आहे आपलंही. कुठे सचिन भाऊ तुमचे पार्टनर कुठे आहेत? पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. आदरणीय उद्योगपती उंबरडेचे सतीश चंद्रकांत भोईर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेल्या या क्रीडा महोत्सवामध्ये तिसरं पर्व आमदार चषक 2026 आणि अंतिम रजनीचा हा पण 6वा सामना. सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच आहे. ओम साई साहेब बजरंग पिसवली आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळते जीत 11 जीजी स्पोर्ट्स वाकण. चला वेळ जास्त घ्यायचा नाही प्लीज. टाइमर ऑन आहे. 12 वाजून 35 मिनिटांनी पुढच्या 15 मिनिटांचा तुम्हाला टाकायचे 3 षटक. लक्षात घ्या स्वयं पहिल्या षटकामध्ये तर इकडे ऋषीच्या सोबतीला जीत भोईर आघाडीची जोडी. मैदानाच्या आतमध्ये 77 धावा चेस केल्या होत्या फर्स्ट मॅच मध्ये. 24 बॉल मध्ये एक षटक राखून जीत 11 जीजी स्पोर्ट्स वाकणने आणि दुसऱ्या बाजूला ओम साई जय बजरंग पिसवली. सामन्याला होते सुरुवात. शुभेच्छा दोन्ही संघांना. व्हेरी फर्स्ट बॉल. कमी गती फॉलिंग स्वीप आलाय. स्क्वेअर लेग कडे फिल्डर आहेत. पहिल्या बाउन्स वरती ते थ्रो करतील. धाव फक्त आलेले ते 1. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. मध्यरात्रीमध्ये आपण ठीक आता 12 वाजून 35 मिनिटं झालेले आहेत आणि एक्झॅक्ट पहिला बॉल पडलेला आहे. म्हणजे 12 वाजून पुढच्या 50 पर्यंत आपण जेव्हा जाणार आहोत 3 ओव्हर्स कंप्लीट झाला पाहिजे तुमच्या. ओमसाई जय बजरंग पिसवली. पुढचा बॉल आत आलाय. खाली राहिला. बाउन्स पाहिजे होता पुल करत असताना जीतला तो भेटला नाही. डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. डावा पाय होता तो स्क्वेअर निघाला. फार बाजूला जात असताना पाहायला मिळाला आणि लाईन तिकडे मिस केली जीतने. बॅकफुट वरती खेळले होते. स्वीट पॉइंटला फिल्डर आहेत. एक धाव इकडे ती घेत असताना डायरेक्ट हिटला चान्स घेतले होते फिल्डरने. मिळत असताना आपण पाहतोय आणि एक धाव. धावसंख्या सध्या 2 या आकड्यावरती आहे. प्रत्येक पर्वामध्ये जीतच्याच नावाने जे सतीशजी चंद्रकांत भोईर साहेब या स्पर्धेचे आमचे आयोजक आहेत त्यांचे चिरंजीव जीत यांच्याच नावाने आपल्याला जीजी स्पोर्ट्स वाकण संघ पाहायला मिळालेला आहे. पहिला सामना जबरदस्त रंगला होता. 77 धावा चेस केल्या. इनसाइड आउट. नो चान्स फॉर द फिल्डर. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करणारा ऋषीचा पहिला चौकार. थँक्यू सपना पाटील. चौकार आलाय आणि 4 धावांनी धावसंख्या 6 वरती.
स्ट्रेट हिट लॉफ्ट करत असताना लॉंग ऑफ खाली आहे बॉल पहिला बाउन्स वरती सीमा पार चौकार. या गाण्यासाठी डीजे अमरला बाबूश यांच्याकडून 200चं कॅश प्राइज आलेलं आहे. 10 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 2 चौकार. आता सफल झाला. 8 थर्डला मात्र तिकडे सागरने चांगला प्रयत्न डायरेक्ट हिट मिस आणि त्यामध्ये मात्र आता जीत आणि ऋषीकडून आली एक धाव. षटक पहिलं संपलं. 11 धावा. जीत 11 जीजी स्पोर्ट्स वाकण. डीजे अमर यांच्या विनंतीला मान देऊन टॉप झॅक बॉल गॅप मध्ये सध्या तर एक्स्ट्रा कव्हर मध्ये शेवटी चांगला अटेम्प्ट होता. ट्रायंगल मध्ये जे तिघही फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले शेवटी आता उचलून ते थ्रो करतात आणि पादा पादा 3 धावा. बाबा गुड रनिंग बिटवीन विकेट. फोर्थला चान्स. ऋषी जवळपास अर्ध्या विकेट पर्यंत होता पण शेवटी जीतने नकार दिला आणि चांगला कॉल आहे. 3 मिळतील इथे. 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 14. 14 धावा धावफलकावरती. विकेट हॅट्रिक साठी नरेश शेठ भोईर यांच्याकडून 2100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल पिसवलीच्या गोलंदाजांना. नरेश शेठ भोईर उपस्थित असाल तर या पण मंचावरती. साहिल यांचे पिताश्री आहेत आणि नेहमीच या संघाला आपण बघितलं ते पुरस्कृत देखील करत आलेले आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. गुलाबी थंडीची चाऊल कालपासून आणि हा जो ड्रोन व्ह्यू आहे गावदेवी क्रीडा नगरी उंबरडे. वाह कोलात फिंगर अप एम्पायर लेग बिफोर 14 for 1. जीत भोईर इज गॉन. व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. अशी गाणी नको. स्वप्न पाटील चालेल प्रेक्षकांनाही चालेल कारण पाणी त्यांनी देखील पिलेलं आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती आहे. नाईट फॉर्मॅट जेव्हा जेव्हा रजनी स्पर्धा आपण पाहतो प्रेक्षकांची अलोट गर्दी असते आणि आमदार चषकाला तर डोक्यावरती घेतलेलं आहे. पहिल्या रजनीपासून प्रेक्षकांची गर्दी आपण बघितली. त्यांनी चांगला प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे आणि कोणतीही स्पर्धा किती मोठी आहे हे ठरवणारे फक्त प्रेक्षक असतात. त्यामुळे प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करू. 14ला पहिली विकेट आली आहे. शेकोटी ब्लॅक टी शर्ट. हा विजवा विजवा. थँक्यू. विजवतायत ते. प्रदीप शेठ भंडारे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांना 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. हे क्रिकेटचे दर्दी आहेत. कॅश प्राइज देखील त्यांनी आणून ठेवलं आमच्या कॉम्बॉक्स मध्ये स्कोरर कडे. 14ला पहिली विकेट आली आहे आणि मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच किरण मैदानाचा आत. मेजवानीच होती. लेग स्टंपला फुल टॉस होता पण बॅट वरती तो व्यवस्थित आला नाही. शॉट फाईन लेग कडून फील्ड केला जाईल. ओव्हर थ्रो. अंपायर्स कडून सिग्नल आला वाईड.
+1. विनय नितेश पाटील 3 षटकारांना 1,500. जे काही पारितोषिक तुम्ही लावतात स्कोरर कडूनच घेऊन जा नंतर, जर बॅटरला भेटले नाही तर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉमेंटेटरचा कोणता हस्तक्षेप त्यामध्ये नाहीये. येस, टीव्ही अंपायरचा सध्या तरी डिसिजन येईपर्यंत आपण थांबणार आहोत. G11 GG स्पोर्ट्स वाखण आणि त्यांचा अगेन्स्ट खेळत असताना ओम साईडचे बजरंग पिसवली मध्ये सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. इट्स अ व्हाईट बॉल. डिपिंग फुल टॉस आहे. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 16 या आकड्यावरती आहे. सेट बॅटर ऋषी पुन्हा स्ट्रायकिंग एंडला असेल. 5 बॉल 13 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या सेकंड ओव्हर मध्ये सागर भोईरला आपण पाहतोय. चला वेळ जास्त घेत आहेत, लक्षात घ्या टीम. ओम साई जय बजरंग पिसवली. आताला बॉल चांगला ऑफ कटर. विकेट किपर कडे आला होता. थोडंसं फंबल देखील साईलकडून आपण बघितलं पण त्यामध्ये धाव गेली नाही. चांगली गोलंदाजी अक्षरला सागरने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. बॉलला फिरवतात वेगापेक्षा इकडे त्यांनी नियंत्रित बॉलिंग केलेली आहे, जे आपल्याला पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली होती. पुढचा बॉल ऋषी साठी शफल झाले. ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर ऍक्शन मध्ये होता, मात्र त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. वा वा. बॉलिवूड मध्ये जशी आपली सुनिधी आहे, सुनिधी चौहान, तशी आगरीवूड मध्ये आपल्याला सपना पाटील पाहायला मिळते. फायर आवाज आहे. प्रदीप शे भंडारी यांच्याकडून 3 षटकारांना 3,000 आहेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. प्राइस तर लावले पण सध्या तरी चौकार आलाय ऋषीकडून. 2 बॉल बाकी. पुन्हा सफल टॉप एज. विवेक माळी पकडले फाईन लेगला कॅच. 1 विकेट डाऊन. G11 GG स्पोर्ट्स वाकणचा दुसरा ओपनर परतीचा प्रवास आला. सातमध्ये चाललेलं. किरणची जबाबदारी आताही वाढलेली आहे, कारण जीत आणि ऋषीची विकेट लवकर आली. जरूर पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट भेटला होता, मात्र इकडे 9 धावा आणि 2 महत्वपूर्ण विकेट काढलेल्या आहेत सागर भोईरने. चांगली गोलंदाजी करत आहेत. चौथ्या रजनीची खेळपट्टी आहे. 32 ग्रामीण संघाने घेऊन आपण या तिसऱ्या पर्वामध्ये जरूर आहोत. अजूनही स्पर्धा संपली नाही. प्राबल्य 11 जगदंबा वाकण बी या स्पर्धेचा फायनल मध्ये. तर काल गावदेवी क्रिकेट संघ खाडीने वाची मारलेली आहे. लॉफ्ट केला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड बाय डिलिव्हर्ड. षटकार.
षटकार निशांचा बॅट मधून आला आणि या 6 धावांनी धावसंख्या सध्या जाऊन पोहोचलेली आपण पाहत आहोत ती 26. हे आमचे VIP डायस जिकडे बसलेले सगळेच आमचे मान्यवर, या स्पर्धेचे लाडके आयोजक सतीशजी चंद्रकांत भोईर साहेब, संपूर्ण हे भोईर कुटुंब सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. ड्रोन शूट आमच्या ड्रोन पायलट आशू कडू यांच्याकडून जरूर एक क्षणचित्र टिपण्यात आलेले आहेत आणि ग्रामीण.in आपल्याला एक क्षणचित्र दाखवत आहे. दर्जेदार टेलिकास्ट. तेजस भोईर जे फाउंडर आहेत आणि ऑल टीमच्या मध्ये आमचे ऑपरेटर आहेत सुजल, कॅमेरामॅन राज, साहिल, सौरभ आणि हाय डेफिनेशन कॅमला आमचा वेदांत आहे. जबरदस्त क्रीडा नगरी, बाजूला पसरलेला अंधार आणि त्यामध्ये लख प्रकाशामध्ये चमचमणारी ही गावदेवी क्रीडा नगरी उंबर्डे. उडवलाय खरा वाटतो मिस टायमिंग फर्स्ट लुक मध्ये. डीप मधला फिल्डर फार वेगाने बॉल खाली पकडले कॅच. किरण मात्रे इज गॉन. 26 ला मोठा धक्का. जीत 11 GG स्पोर्ट्स वाखनला. हे माझं आवडतं गाणं आहे आणि थँक्स टू DJ अमर. जबरदस्त हे गाणे. गाण्याचे बोल फार मार्मिक आहेत. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान नाही, या संपूर्ण भारताची शान आहे, ज्यावरती आपल्या राजांचा वावर होता. दुर्ग दुर्गेश्वर रायगड. काय इमान असेल त्या वेळेला. स्वतःच्या घरचा 7-12 विकून खऱ्या अर्थानं ज्या हिरोजी इंदलकर यांनी तो किल्ला बांधला होता. 26 धावा धावफलकावरती आणि विकेट आपल्याला जरूर तिसरी पाहायला मिळाली. नवीन बॅटर आलेत. वाखणचा पहिला बायकरमॅन खरं तर आलाय जितेश. ओ लॉफ्ट केला पिकअप शॉट बट लॉंग ऑन ला समोर सुजित. वन विकेट डाउन. 26 for 4. वाखणचा डाव आता कचाट्यात सापडलेला. काय गोलंदाजी होते. संजय कडून लागोपाठच्या 2 विकेट आलेल्या आहेत आणि नरेश भोईर साहेब यांच्याकडून विकेट अटॅकला पारितोषिक देखील आहे 2000 रुपयांचं. नवीन बॅटर प्रीत मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक शिखारुक यांच्याकडून या बॉलवरती अर्थातच विकेट अटॅक कंप्लीट झाली तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज. सव्वीसला 4. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रीत भोईर. पाहूयात हॅट्रिक बॉल आहे. लेफ्ट हिट प्रीत. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर संजयने सेट केलाय प्रीत भोईर साठी. पुढचा बॉल. ओहो what a shot is that. It's out of sight. सड़क पे कड़क बेधड़क षटकार. काय फटका आला. अंडर प्रेशर आला होता प्रीत. बॅटचा फ्लो पा आणि इकडे मात्र थोडासा जास्त बाहेर देखील होता बॉल आणि अंपायरने वळण घेतले. सिग्नल आलाय व्हाईट बॉल. आता संजयला त्याच्या आर्क मध्ये बॉल द्यायचा नाही हे स्पष्ट केलंय त्याने. बिकॉज जो पहिला फटका आलाय सेल्फ कॉन्फिडन्स फार मॅटर करतो आणि तो प्रीतकडे आपल्याला पाहायला मिळालाय. पोल करण्यात आलाय बॉलला. शेवटी मात्र जबरदस्त अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळाला त्या फिल्डर कडून. थ्रो तर करण्यात येतोय. साहिल आपण बघितलं तिकडे साहिल पाटीलला आणि त्यामध्ये
G11 जीजी स्पोर्ट्स वाकणच्या बॅटर्सने 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. ऍक्शन रिप्ले पूल केला होता, बॉल बराच वेळ हवेत होता, श्वास रोखून धरला होता. G11 जीजी स्पोर्ट्स वाकणच्या असलेल्या पॅव्हलियन मधल्या खेळाडूंनी चांगला अटेम्प्ट, वाह, सेव्ह करण्यात आला. स्कोर सध्या आपण पाहतोय 35, 35 धावा आणि शेवटच्या आता या षटकातील अजूनही बॉल बाकी आहेत 2. स्कोर हेल्दी आहे पण 4 जे विकेट पडलेले आहेत. फुल टॉस होता ऑन साइडला, पुन्हा एकदा टर्न करण्यात आला. काउफेस कडे फिल्डर आहेत, 1 धाव. डबलला चान्स नाही तर तो स्वतः आता घेऊनच आलाय बॉल. सिंगल सोबत धावत संख्या सध्या आपण पाहतोय 36. हे दोघही नवीन चेहरे आहेत, मात्र जरी नवीन असले तरी दोघांचा बॅटमधून एक एक षटकार जो आलेला तो जबरदस्त आलेला. त्यामुळे निशांत आणि प्रीत क्षमता ठेवतायत, आम्ही देखील फिनिशर जरूर बनवू शकतो आणि इकडे 50च्या पुढे जाण्याची ताकद या दोघांकडे दिसते आपल्याला. पाहूया, संजयने सुरुवातीला 2 विकेट काढलेला पण त्यानंतर धावा त्याने खर्च केला. शेवटचा बॉल या 3rd ओव्हर मधला संजयचा. फुल टॉसर होता, ऑन साइडला मारायचा होता, बॉल चालला इकडे कव्हर्स मध्ये, थोडासा लेट झाला होता. निशांत फटका खेळत असताना 2 धावा सहजरित्या मिळतात आणि अशा पद्धतीने इकडे बॅटिंग टीमने घेतला रिव्ह्यू. यस अंपायर, नाही रिव्ह्यू लॉस्ट आहे का? येस, चला 3 ओव्हरचा खेळ संपला. धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 38 धावा, 4 विकेटचं नुकसान. G11 जीजी स्पोर्ट्स वाकण. डिपिंग फुल टॉस देखील होता. रिव्ह्यू घेतला असता तर इकडे तो जरूर अनसक्सेसफुल असता. ऑलरेडी रिव्ह्यू ते लॉस्ट आहेत. 38 धावा झालेल्या, 3 ओव्हर बरोबर 15 मिनिटांमध्ये टाकले तुम्ही. ओमसाई, जय बजरंग पिसवले, आता वेळ जास्त घेऊ नका प्लीज. 4th ओव्हर साठी प्रेक्षक आताही जागा सोडायला तयार नाही. तिकीट कोणीही दिले नाही पण तरी देखील त्यांचा पैसा वसूल झालेला आहे. आमदार चषक 2026 पर्व मोठ्या थाटामाटात आपण सर्व भोईर कुटुंबांच्या उपस्थितीत, मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पूर्ण केला आणि त्यानंतर पहिल्या रजनीपासून प्रेक्षक मायबापांनी दिलेली हजेरी, तुमचा सर्वांचा मी या स्पर्धेचे लाडके आयोजक सतीश चंद्रकांत भोईर साहेब यांच्या वतीने आभार जरूर व्यक्त करेन. असे सोबत राहा, अजूनही फायनल बाकी आहे. पाहूया 3ऱ्या पर्वाचे विजेते कोण असतील. ऑलरेडी वाकणचा एक संघ फायनलिस्ट आहे. हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड चाललाय, साइड स्क्रीन समोर चाललाय, लॉंग ऑन स्टॉप तर केलाय बॉलला. 2 धावा, इकडे थ्रो खराब होता पण तो गोलंदाजाने चांगल्या पद्धतीने कव्हर केला. सुजितने 2 आल्यात पहिल्या बॉलवरती. 2 धावा संख्या पुढे पोहोचले. 40 धावा धाव फलकावरती आहेत. बॉल बाकी असताना 5 बॉल मध्ये 10 आल्या पाहिजेत. हा माइंडसेट सध्या तरी प्रीत भोईर आणि निशांत भोईरचा असेल आणि सुजितला त्याच द्यायचा नाही. बॉलला फिरवलंय समोरून बाहेर, प्लॅन मिस, डॉट बॉल. फिंगर रोल केले होते पा, किती बाहेर निघाला, मोठा टर्न. मागे मास्टर माइंड आहे संजय, तो त्याला गाईड करत आहे. आणि दुसऱ्या बाजूने निशांत आणि प्रीतची जोडी आहे. दोघेही जरी यंगस्टर असले तरी दोघांनी आतापर्यंत जी काही पार्टनरशिप केली आहे ती इम्पॅक्टफुल आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. जीत ही या मॅचला फार जवळून बघत आहे. त्याचंही नाव लागलंय जीजी स्पोर्ट्स वाकण समोर. दक्ष त्याला बॅकअप देत आहे, त्याचा छोटा भाऊ. हेलिकॉप्टर पुन्हा एकदा खोलात, बॉल होता लॉंग, बॉलला थोडंसं वळण घेतलं होतं. चांगली फिल्डिंग, साहिल ऍक्शन मध्ये होता, थ्रो थोडा खराब आहे आणि नो बॉलचा सिग्नल. ओव्हर स्टेपिंग, येस, नो +1, नो +2, माफ करा. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 43 धावा. फ्री हिट ऑन. 4 बॉल बाकी आहेत. मोठ्या फटक्यासाठी चान्स आहे. स्लॉगर मध्ये टाकलेला नो बॉल मागात पडू शकतो. फ्लाय स्लिपला आताही फिल्डर आहे. लेफ्टी प्रीत आताही स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल सुजित. ऑन साइडला वळवायचा होता, बॉल पडल्यानंतर मोठा टर्न. निशांत मात्र अगोदर प्रयत्न करत होता की स्ट्रायकिंग एंडला मी यावं. इट्स अ वाईड. योग्य निर्णय, संजयला हे माहित होतं. सो त्याने देखील अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं नाही.
44 44 ला 4. खेचायचा होता इकडे. इकडे बॉल पडलाय. आताही सिग्नल वाईट आलाय. वाईट सोबत धावत संख्या 45. अगोदर ते विचार करत असतील आपल्याला 50 चालतील, पण आता 55 चा विचार करू शकतात. 4 बॉल बाकी आहेत अजूनही. फ्रीट आताही कंटिन्यू आहे बिकॉज नो बॉल नंतर 2 वाईट आलेले आहेत. सुजित वन्स अगेन थोडस मोठं षटक. ऑल ऑफ करायचा होता. लेन थोडी पुढे केली. निशांत पोहोचलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. प्रीत नाही पोहोचणार. आता थेट पोहोचेल पॅव्हलियन मध्ये. रन आउट. आनंद शिंदे 45. 5 विकेट. बॉल आणि बाकी 3. उमेश नवीन बॅटर आहे जो ऑफ स्ट्राईक असेल. मात्र निशांत भोईरला आता स्ट्राईक आहे. एक षटकार ऑलरेडी आलेला आहे. सुजितचं षटक मागच्या 3ही बॉल वरती आपण बघितलं. 2 वाईट 1 नो बॉल होता. एक्स्ट्राच खर्च झालेला आहे. बॉल आणि बाकी 3. लेग ब्रेक टाकला होता. पूल केलाय. निशांत मात्र शांत बसत नाहीये. आला आणखी एक षटकार. टॉप हेस हवेत. आता बॉल संजय डाऊन दी बॉल. विकेट डाऊन. फलंदाज बाद. जो स्कोर पाहिजे होता आतापर्यंत तो वाकणला बनलेला आहे. 51 तर झालेला आहे. शेवटचा एक मला आणि बाकी. चला करिया प्लीज पीसफुली टीम. सनी आलाय नवीन बॅटर. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा एक बॉल फेस करणार आहे आणि शेवटचा बॉल टार्गेट डिसाइडर आहे. किती धावांचं टार्गेट असेल सेकंड इनिंग मध्ये ओम साईड आहे बजरंग पिसवली समोर तो सांगणारा बॉल सुजित भोईरचा. कव्हर्स मध्ये बॉल आहे. गॅप मध्ये डबल तर चान्स आहे. 2 धावा मिळतील इतका पुरेसा वेळ आहे. तिकडे मात्र थोडासा बॉल वळला होता. थ्रो केलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. रनआउटची शक्यता. विकेट डाऊन. 53 ला 7. G11 जीजी स्पोर्ट्स वाखणचा डाव संपला आणि 54 धावांचं टार्गेट आहे. ओम साईड जय बजरंग पिसवली समोर आणि जशी सेकंड इनिंगला होती सुरुवात ऐकूयात पुन्हा एकदा आपल्या समोर असतील
54ची गरज आहे. चला चला बॅटर जरा लवकर पाठवा. संजय सरा जरा लवकर. हे पंच देखील मैदानात गेले आहेत, खेळाडू देखील मैदानात गेले आहेत. बॅटर पाठवा लवकर. नाही आमची काही नाही, आम्ही घाई का करतो तर मॅनेजमेंट कमिटी सांगते की लवकर सांगा खेळाडूंना. आम्हाला माहिती आहे खेळाडूंना थोडा वेळ घेणं, गार्ड लावणं फार. सलामीची जोडी संजय आणि आपण पाहू शकता या वेळेला स्वयंला आपण पाहू शकता. मग अशी मॅच जिंकून दिलं ते आपण पहिले तर पाहू शकता या वेळेला वेकमाळी चेहऱ्यावरती प्रचंड आनंद. 12 माळी देखील मला वाटतं सामना एन्जॉय करत असतील. जबरदस्त षटकार मारला, अप्रतिम मॅच टर्न केली. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता या वेळेला जीत 11 आपण तर जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाच्या माध्यमातून पहिले षटक घेऊन येतोय. आपण पाहू शकता या वेळेला जीतला आपण पाहू शकता. जीत या संघाचा अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू, पण नवीन आपण त्या खेळाडूने देखील खूप चांगली कामगिरी केली. निशान भोईरने देखील चांगली बॅटिंग केली. जयेंद्र भोईर यांचे सुपुत्र जबरदस्त बॅटिंग केली. सामन्यामध्ये वापसी केली आणि धावा देखील चांगल्या उभारल्या. इथून आता लढू शकतोय जीत. आपण तर 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ. जीतचं षटक पहिलं महत्वाचं असणार आहे. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता. दर्शकला संजय, स्ट्रायकेनला स्वयंला आपण पाहू शकता. जीत भोईर देखील बघा पुरस्कर्ते एन्जॉय करतायत सामना. क्या बात आहे. प्रदीप शेठ भंडारी यांच्याकडून 3 षटकारला 3000 रुपये. जीतचा पहिला चेंडू ओ बॅकफुट गेला. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू गेला एक राखवर सीमारेषा पार चौकार. शॉट आणि वाईड चेंडू होता. बॅकफुट गेले स्वयमाने. काय जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका बघायला मिळाला. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू गेला या वेळेला आपण तो वाईड डिश लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आलाय त्यावेळेला वडिश लागून चेंडूला जोपर्यंत फेड करतील 10 मिनिटे संकेत नाही. बघा डगआउट मधनं कोणी आवाज देऊ नका प्लीज. थोडं सहकार्य करा. साहिल भोईर जरा आपल्या खेळाडूंना थोडंसं आपण सूचना करा. मॅनेजमेंट कमिटीच्या सूचना आल्या त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. नाही तर कधी कधी काय होतं दिनेश, खेळाडूंना वाटतं की समालोचक बोलतो. आम्हाला काही नाही मित्रांनो, तुम्ही काही बोला, आमचं काही म्हणणं नसतं. फक्त आम्हाला मॅनेजमेंट कमिटी सांगणार ते, कारण का आम्ही पगाराचे धनी आहोत. आमचं काम संपलं, आमचं पाकिट मिळालं, आम्ही घराकडे मोकळं निघाला. जित ओ पूल केला या वेळेला. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू सीमारेषा पार चौकार. जे धाव संख्या धाव फलकर आपण पाहू शकता या वेळेला 15. काय पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग केली. स्वयंने केली. आता संजयला, संजयकडे प्रचंड अनुभव आहे. मगाशी थोडे नाराज झाले ते, का साई आपण तर त्यांना बॅट स्ट्राईकच नव्हती मिळत साहिलच्या माध्यमातून. ओ फटका चांगला क्रॅकिंग खवा ड्राइव्ह एक्स्ट्रा कव्हरला चेंडू बीड केलाय. आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमारेषा पार. संजयच्या बॅटमधून दणदणीत चौकार.
मगाशी साहिल भोईर जेव्हा बॅटिंग करतो संजय प्रचंड टेन्शन दडपणाखाली बॅटिंग करतो, पण आता बघा ना मनमुराद बॅटिंग करतात, सलामीला आल्या आहेत, मगाची चूक आता भरून करतात, अप्रतिम बॅटिंग करतोय. कारण जेव्हा तुमच्याकडे समोरचा बॅटर जेव्हा बॅटिंग करतो ना तर तुमच्यावर दबाव येत नाही, तेच आता बघायला भेटतं संजयच्या माध्यमातून. स्वयंने चांगली बॅटिंग केली, आता तो देखील जबरदस्त बॅटिंग करतोय. बॅटर बाद. बॅटर बाद झालाय, पहिला बॅटर बाद झाला. संजयने कुठेतरी मी तर म्हणे चूक केली. अरे पहिल्याच आपण तर षटक प्रगतीपथावर असताना 19 धावाले जीतच्या गेंद प्रमुख गोलंदाजावर हल्ला चढवलाय. नवीन बॅटर आहे, आपण पाहू शकता 3ऱ्या क्रमांकावरती सुजित आलाय. संजयने सांगितलंय धावा आल्या आहेत, पहिल्या षटकात 19 आल्या आहेत, उर्वरित काम सोपं गेलं. पूल करायचं तर चेंडू थोडं सापड मिळले तर इथे टोल लागला. जबरदस्त बॅटिंग केली, लाजवाब बॅटिंग केली. आता स्वयमाने आपण पाहू शकता नवीन बॅटर आले आपण आता सुजित भोईर. 18 चेंडू 35, जवळजवळ 12च्या सरासरीने जवळजवळ धावा करायच्यात. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचं आता. करण आलाय, करणला आपण पाहू शकता. करण आलाय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केलेला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला स्वयंला आपण पाहू शकता. स्वयं पाटीलला आपण पाहू शकता. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण मिड विकेट रिजन मध्ये वाईश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरं टेकून करण आलाय. चेंडू ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू चालला या वेळेला पडतो लॉंग लेजन डीप बंद क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला फीड करतोय. एक धावीतून कंप्लीट केली. धावसंख्या धावफलकात पाहू शकता यावेळेला 20 धावा. 54चं लक्ष, 20 धावा तर धावफलकात आल्यात. करण पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला सुजितला आपण पाहू शकता. 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. सुजितला खातं उघडायचं आहे. सुजितसाठी क्षेत्ररक्षण ऑफ साईडला शॉर्ट दरम्यान एक क्षेत्र बॅकवर्ड पॉईंट, एक क्षेत्र डीप पॉईंट रिझल्टला आपण पाहू शकता. बॅकवर्ड कट करायचं होतं यावेळेला बॉडी खेळले आहेत. एक धावीतून कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 21 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. हळूहळू आपल्या लक्षाकडे वाटचाल करताना आपण पाहू शकता 21 धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहू शकता. करण पुढे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला स्वयं पाटीलला आपण पाहू शकता. कारण दोन्ही यंगस्टर आहेत, चांगले बॅटर आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. संजय सारखा बॅटर निमित्त पिसोली संघासाठी बघा 3 षटकारासाठी सुमित भोईर, विथ कारभारी आणि अनिल पाटील यांच्याकडून 6,000 रुपये कॅश प्राइज असणारे 3 षटकारासाठी. नवीन बॅटर आला आपण पाहू शकता. त्याने मगाशी सामना जिंकून दिला तर तो बॅटर आपण पाहू शकता. वेळेला वेक माळे आल्यात, कुठेतरी घाई केली मी तर म्हणेल. 19 धावा पहिल्या षटकात आल्यानंतर संजय बाद झाला. मगाशी मी सांगितलं संजय बाद झाला. मगाशी देखील थोडंसं सामन्यामध्ये आपण थोडंसं आपण तर विपक्ष संघ वरचढ ठरला होता, पण आता देखील तसंच बघायला मिळतंय. जीतने खूप चांगला झेल घेतलाय. करणला यश मिळालंय. नवीन बॅटर आला आपण पाहू शकता सुजित भोईर. वेक माळी आलाय.
विवेकला आता इथून पुन्हा एकदा चांगली बॅटिंग करावी लागेल. संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडला मित्र म्हणे. तर पहिल्या षटकात जर बघितलं दिनेश 19 धावा त्यात बॅटर बाद झाला होता, पण त्यानंतर बॅटर बाद झाला, लगेच दुसरा गडी देखील बाद झाला. आपण 21 वरती म्हणजे 2 धाव्यांच्या अंतरावरती 2 बॅटर बाद झालेत. वेग मळी आलाय. करण आपण पाहू शकता चांगली गोलंदाजी करतोय, वापसी करतोय, सिरकाव करतोय. 1 धाव देऊन त्यांनी 2 बॅटर बाद केलेत कोलोली एंड कडून. ओ सुरेख गोलंदाजी, स्विंग अँड मिस, टॉस चेंडूची समाप्ती होते. चौदा चेंडू 33 ची गरज आहे. संजय बाद झाला आणि बघा थोडस आपण पाहू शकता ओमसाई जय बजरंग पिसवली संघ थोडासा दडपणाखाली वावरताना दिसतो. कारण आम्ही नेहमी सांगतो ना की सिनियर खेळाडू संघामध्ये असणं, त्यांचा अनुभव घेणं फार गरजेचं आहे. कारण तो विवेक ऑन साईडला डाऊन टी ग्राउंड पूल केलाय. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक घेतोय डीप मधनं, चेंडूला उचलतोय. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. पहिल्या षटकात 19, पण त्यानंतर काय कमबॅक केलं बघा ना करणनी, जबरदस्त. यंगस्टर आहेत, कितन म्हात्रे संघात नाही आहेत, पण त्याची अनुपस्थिती त्याच्या बंधुराजाने जाणून दिली नाहीये. पहिल्याच मॅच मध्ये साखरपुडा झाला आणि इथे मात्र विपक्ष संघाची वाट लावली त्यांनी. हा बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग केली. करण गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू लाईन पावी लागणार, पण दंडित करतात यावेळेला वाईटच्या स्वरूपात. 1 धाव मिळते. धावसंख्या धावफलकात 23 धावा आपण पाहू शकता. सुजितला आपण पाहू शकता 13 चेंडू 31. मॅच संपली नाहीये, इथून वापसी होऊ शकते. ओमसाई जय बजरंग आपण तो पिसवली संघ. करण गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. ओ पुन्हा एकदा वेल्लेप केलाय. पंच वाईट शिकवण करत आहे. थोडस मित्र म्हणेला की चांगली आपण तर कामगिरी करतोय. सुजित थोडासा उलकावणी देतोय, त्यामुळे गोलंदाज कदाचित घाबरतोय आणि तो ऑप्शनच्या जास्त चेंडू बाहेर टाकतोय. जितने सूचना केल्यात त्याला की तुला चेंडू बरोबर मिडस्टमवर किंवा ऑप्शनच्या थोडासा बाहेर टाकायचा. जास्त बाहेर टाकला तर पंच दंडित करतील. 2 अव्वांतर धावा आल्यात. येणारे 13 चेंडू 30 ची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही. एक मोठा पटका मॅच मध्ये सिरकाव करेल ओमसाई. आपण बघता जय बजरंग पिसवली संघ. तर इथून 1-2 डॉट चेंडू विकेट्स. जीटी स्पोर्ट्स वाकलन संघ वापसी करू शकतोय. ओ सुरेख चेंडू, ही गोलंदाजी फार चांगली आहे. ड्राईव्ह करायला भाग पाडलं तर डॉट चेंडूची समाप्ती. समीकरण बदलतं. येणारे 12 चेंडू 30 ची गरज आहे. होऊ नका, फास्ट घ्यायचंय. पाहिजे तर गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? जितेशला आपण पाहू शकता. जितेश देखील एक चांगला खेळाडू. पहिला आपण बघितलं तर यष्टिरक्षण करायचे, पण आता एक गोलंदाजी देखील ते करतायत. जितेश भोईरला आपण पाहू शकता. ऋषी भोईर देखील ऑप्शन आहे. उमेश आहेत, ऑप्शन भरपूर आहेत. ऋषी भोईर ग्रामीणचा मिस्टर 360. 12 चेंडू 30 ची गरज आहे. जितेशचं षटक आता फार महत्वाचं असणार. स्ट्रायकेनला आपण पाहू शकता विवेकला आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. काय पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त अशा सिच्युएशन मध्ये त्याने मॅच जिंकून दिली होती. हो, पडल्यानंतर चेंडू बघा स्विंग झाला, बाहेर काढलाय लेग ब्रेकच्या माध्यमातून. इथून मात्र काहीतरी बातचीत करतोय. आपण बघितले तर सुजित भोईर सांगतोय की सिंगल डबलला फार महत्व आहे. सिंगल डॉट चेंडू जाण्यापेक्षा मी तर म्हणेल ना सिंगल डबलला महत्व द्या तुम्ही. सिंगल आली तर स्ट्राईक रुटेड होईल, धावांचं देखील अंतर कमी होईल. पण डॉट चेंडू जर गेले तर धावांचा दबाव वाढेल, चेंडू कमी होतील, धावा जास्त होतील. जितेश पुढे गोलंदाजी मार्कवर.
हा चेंडू देखील जास्त लेग ब्रेक झाला. इथे मात्र काय घडतंय मैदानावर, घाई घाई केली जाते. मानस होतं, धाडस नव्हतं. माणसाने नेहमी पंच वाईटची खूण करतायत. धाडस केलं तर मानस देखील करणं गरजेचं होतं. इथे एक्स्ट्रा धाव मिळाली पण कदाचित विकेट देखील गेलं असतं. आता 11 चेंडू 29 ची गरज आहे. जितेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय, एकूण तिसरं षटक घेऊन आलाय. चांगली गोलंदाजी इथं करणं फार गरजेचं आहे. वेकडे देखील प्रचंड ताकद आहे. हा चेंडू वाईड यॉर्करचा वापर केलाय. टायमिंग होत नाही. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफलक त्यामुळे पाहू शकता यावेळेला 26 धावा. धावा आणि चेंडूंमधील अंतर आता कमी केलं जावं लागणार आहे. तर शेवटच्या षटकांमध्ये तुम्हाला कमी धावा कराव्या लागणार आहेत. इथून मोठे फटके मारावेच लागणार आहेत. सुजितकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे. पण आता त्याला ती गुणवत्ता ताकद पेश करावी लागणार आहे. संजय बाद झाला आणि मगासारखी सिच्युएशन आली आहे इथे. संजयने काय सुरुवात केली, मी तर म्हणे संजयने घाई केली. संजयला थांबणं फार गरजेचं. 19 आले आहेत तर मग घाई का. सामना पहिल्याच षटकामध्ये खुला केला होता. जितेश पुणेचा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सुजितला आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल करायचा होता. स्क्वेअर लेगमध्ये चेंडू वेगाने चालला. एक धाव कंप्लीट केली आहे. दोन इथून कंप्लीट केले त्यात गुड रनिंग बीट विथ द विकेट. धावसंख्या धावफलकात त्यामुळे पाहू शकता यावेळेला 28 धावा धावफलकातील लागल्यात. 28 धावा धावफलकातील लागल्यात. 9 चेंडू 26 ची गरज. हे 3 चेंडू ना फार महत्वाचे. त्या 3 चेंडूमध्ये जर भूषण एकात 2 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये धावा कमी राहतील. आणि जर इथून सिंगल डबल आल्या तर मात्र धावा तुम्हाला 20 पर्यंत कराव्या लागेल. उंच गेलाय चेंडू, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहेत. जेव्हा मिडविकेटनं क्षेत्र आपण आता स्क्वेअर लेगमधनं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. इथून मात्र आपण आता 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 30 धावा आपण पाहू शकता. खरं येणारे 8 चेंडू 24 ची गरज आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये वापसी करेल. 8 चेंडू 24 ची गरज आहे. जितेशने एंड बदललाय. स्ट्रायकरला सुजितला आपण पाहू शकता. सुजित भोईर काय करतो पाहायचं. करा 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. फटका चांगला डाऊन द ग्राउंड. वाईड स्ट्रॉंगरला क्षेत्ररक्षक येतोय. ऋषी भोईरे खूप चांगली फेकी देखील येते. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल त्यामुळे पाहू शकता 32. येणारे 7 चेंडू 22 ची गरज आहे. किरण भोईर आपण किरण म्हात्रेला पाहू शकता. कारण जबरदस्त आज खेळ केलाय त्यांनी. ऋषी भोईरला काय तो सूचना करतोय. कारण बरोबर आहे, एक एक धाव फार महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये एक एक धाव, राजकारणाला एक एक मत फार महत्वाचं असतं. जितेश चांगली गोलंदाजी करतोय. फटका चांगला यावेळेला मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. गुड थ्रो. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 33. या शेवटच्या षटकामध्ये आपण 21 धावा पाहिजेत. मोठे फटके आलेत नाही. पहिल्या षटकात 19 आल्या पण त्यानंतर बघा धावा फक्त आणि फक्त आल्या. त्या आपण जर विचार केला तर 14 धावा आल्यात. काय जबरदस्त कमबॅक झालं. क्रिकेटमध्ये ना एक चूक अख्ख्या संघाला भारी पडते. एक चूक तुम्हाला स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकते. बघा पाण्याची मागणी केली जरा खेळाडूंनी. चला 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 एकत्र येऊ नका. जी स्पर्धा आकलन संघ एकत्र येऊ नका. जरा पाण्याची मागणी. चला 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 लवकर. नको आहे ना सचिन पाणी. नाही बॅटरांना पाणी पाहिजे बघा. जरा लवकर द्यायचं. पाणी द्या पाणी द्या. तर 3 डॉट चेंडूसाठी जीत भोईर यांच्याकडून आपण तर 3000. काय पैसे आहेत बघा. मार्केटमध्ये आपण म्हणतो मंदी आहे, मंदी नाहीये. आहेत काही कांकडे पैसे इतके आहेत भूषण की संपवायचे कसे ते माहिती नाही. पण काही लोकांकडे काहीच पैसा नाही. 2 टाइम जेवायचं कसं आहे त्यांना प्रश्न पडतो. असो काय हरकत नाही. जे देत आहेत त्यांनी देतच राहावं, घेणाऱ्याने घेतच राहावं. नाही पुरस्कर्ते त्यांनी लावलेच पाहिजेत. खेळाडूंचं मनोबल वाढवलंच पाहिजे. तुकाराम महाराजांचं एक वाक्य मला वाटतं सांगून गेलाय. तुका पैशाचा नाद करू नका. पैसे तर संपवा देखील. तुमच्याकडे लक्ष्मी संपवली तर येणार आहे.
तुम्हीच जर काय घेतलं नाही तर दुसऱ्याला मिळणार नाहीये. येणारे आपण तर 6 चेंडू 21 ची गरज आहे, 5 घ्यायचंय. स्पीडअप करा जरा. वेळ भरपूर चाललाय, अजूनच मॅचेस भरपूर आम्हाला कव्हर करायचे आहेत. 6 चेंडू 21 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर निशांत आलाय. निशांत आला, आपण पाहू शकता. जयेंद्र भोईर यांचे सुपुत्र. बॅटिंग चांगली केली. आता गोलंदाजी पाहायचं कशा प्रकारे करतोय. ऑकलंड प्रीमियर लीग मध्ये चांगली. ओ एच बिग विकेट. बॅटर बाद. त्यांच्या पाठी मास्टर माइंड खेळाडू जीत आहे. त्याला माहिती आहे कोणत्या गोलंदाजाला आल्यानंतर कसा प्रकारचा चेंडू टाकायचा बॅटरला हे त्याने सांगितलंय. आणि बॅटर बाद होतोय ते सुजित बाद होतोय. नवीन बॅटर येतो, आपण पाहू शकता या वेळेला साहिल आलाय. सुपुत्र साहिल आलाय. साहिल पाटील आलाय. पहिल्या षटकात 19 आणि कोणाला वाटलं असेल की शेवटच्या षटकात 21 धावा राहतील. हेच तर क्रिकेट आहे ना. निशांत गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. हो सुरेख गोलंदाजी. स्विंग अँड मिस. डॉट चेंडूची समाप्ती होते. 2 तर डॉट गेले आहेत. अजून एक डॉट गेला तर जीत भोईर यांच्याकडून आपण तर 3000 कॅश प्राइज मिळेल. नाही जीत देखील थोडंसं टेन्शन मध्ये बघा ना. मगाशी हात मोकळे होते, आता खिशात हात घातले. नाही मी म्हणे रिलॅक्स राहा. नाही खुश राहायचं, रिलॅक्स राहायचंय. आता बघा इथं 2 चेंडू तो डॉट गेले आहेत. 4 चेंडू मध्ये भूषण जाधव कोणी विचारही नसेल केला की पहिल्या षटकात 19 आणि शेवटच्या षटकात 21 धावा राहतील. जबरदस्त वापसी केली. जीत 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ. निशांत साहिल फुल टॉच. ओ बॅटर इथं आपण बघितलं तर पंचांचा निर्णय काय तो पाहायचाय. झेल तर पकडलाय. बघा हाईट फॅक्टर चेक करायचे. रिव्ह्यू कोणी घेतला? बॅटरनी का? येस बॅटरनी रिव्ह्यू घेतलाय. निरंजन सावंत सर चेक करा. 1 मिनिट चेक करतायत. थांबा जरा निर्णय येऊ दे पंचांचा. आम्हाला निर्णय येऊ दे. संपूर्ण निर्णय आमच्यापर्यंत येऊ दे. कारण का मॉनिटरकडे आम्ही पाहतच नाहीये. पंच जेव्हा सांगतील तेव्हाच आम्ही सांगू. बॅटर बाद. फेअर डिलिव्हरी आणि 3 चेंडू डॉट गेलेत. कॅश प्राइज मिळणारे पुरस्कार पण जीत यांच्याकडून 3000चा पारितोषिक मिळणारे. आता 3 चेंडू 21. काय बघा ना मॅच होती कुठे आली कुठे. पहिल्या षटकात आपण बोलले तर झेल खूप अप्रतिम पकडला. बॅकवर्ड स्कोअर लेगला करणने झेल पकडलाय. नाही कोणी विचारही नसेल केला ना भूषण की पहिल्या षटकात 19 शेवटच्या षटकात 21 राहतील. 3 चेंडू 21. महेश आलाय. ओ स्विंग अँड मिस. अजून एक डॉट चेंडू. 4था चेंडू डॉट आलाय. काय गोलंदाजी केली जाते बघा ना. अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. जयेंद्र भोईर यांचे सुपुत्र. जयेंद्र भोईर देखील पकवाज वादक खूप चांगले आहेत. 40+ चांगले खेळाडू आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांचे सुपुत्र जबरदस्त कामगिरी करतायत. चांगला चेंडू खोदून काढलाय. मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. 1 पेक्षा जास्त काही मिळत. जय आणि पराजय मधला फक्त अंतर कमी केलं तर औपचारिकता पूर्ण केली जाते. चेंडू बाकीत आपण तर इथून 1-20 पाहिजेत. काय निशांनी बॅटिंग केली. काय निशांनी काय गोलंदाजी केली, बॅटिंग केली.
लॉफ केला, यावेळेला झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. या षटकात धावा दिल्या त्यांनी फक्त आणि फक्त आपण बघितलं एकच धाव दिली आणि 2 बॅटर देखील बाद केले. आणि बॅटिंग करताना निशानने धावा कुठल्या तब्बल आम्हाला दिनेश सांगतायत. 4 चेंडू 14 तोच ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग पण जबरदस्त केली. 4 चेंडू 14 धावा उपयुक्त धावा केल्या. आणि गोलंदाजी करताना शेवटच्या षटकामध्ये बघा फक्त 2च धावा देऊन आपण 1 धाव देऊन त्यांनी 2 बॅटर देखील बाद केले. चला या लवकर. तर जयवंतदादांच्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच देखील देऊ आणि कॅश प्राइज देखील आपण देऊ. चला या लवकर. निशांत लवकर यायचं. हँडशेक करा. निशांत भोईर या लवकर. टॉस साठी देखील दोन्ही संघांनी यायचं. चला आता दोन्ही बाजूबाजूचे गाव आपल्याला इलेक्शन मध्ये बघायला मिळतील. चला टॉस साठी या. प्रथमतः आपण मॅन ऑफ द मॅच देऊया निशांतला. काय जबरदस्त कामगिरी केली. चीन चेंडू डॉट टाकला त्याबद्दल 3000चा कॅश प्राइज देखील असणार आहे जीत भोईर कडून. चला दोन्ही संघांना घ्यायचं टॉस साठी. तर निशांत ठरतोय या सामनाचा मॅन ऑफ द मॅच. आणि जीतच्या माध्यमातून त्यांना कॅश प्राइज देखील दिलं जाते. जे 3 चेंडू डॉट टाकलेत त्यांनी शेवटचं षटक काय जबरदस्त हाताळलंय. कॅश प्राइज देखील देऊ आपण. जयवंत भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देतोय. कॅप देखील देतोय आणि कॅश प्राइज देखील देतोय. चला दोन्ही संघाच्या संघांना टॉस साठी या. सन्माननीय नगरसेवक आहेत. निशांत या. आपल्याला कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. पुरस्कर्ता असा होता असा बघा ना. एकदा दिले परत एकदा दिले आणि सांगितलं जाऊ दे ना. ह्या असं पाहिजे. नाही दान करत राहा दादा. दान केल्याने तुमचं पुण्य वाढेल. तुमच्याकडे धन येईल. तर टॉस देखील आपण करणार आहोत. जेवणाच्या शुभ असते. दोन्ही संघ बाजूबाजूचे आहेत. चला टॉस करायचा आहे. टेलर आहे. टॉस जिंकला आपण तर वाकला संघाने डिसिजन काय असणार. फिल्डिंग करणार आहेत.